प्रत्येक कुटुंबाची दिवाळी आनंदात साजरी व्हावी या उद्देशानं पुण्यात 38 वर्षांपूर्वी एक सुंदर परंपरा सुरू झाली होती. चला तर त्याबद्दलच बोलूया. दिवाळी म्हणजे काय तर दिव्यांचा, विशेषतः फराळाचा आस्वाद घेण्याचा सण. हेच वचन 38 वर्षांपूर्वी दीपुणा मर्चंट चेंबरनं दिलं होतं, जे होतं की कोणतंही घर हे दिवाळीमध्ये गोडीशिवाय म्हणजेच फराळाशिवाय राहू नये. मग रास्त भावात लाडू चिवडा उपक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीला 50 किलो लाडू आणि चिवडा बनवला जायचा आणि आज तीच परंपरा वाढून 2 लाख किलो लाडू चिवडा इतकी झाली आहे. या उपक्रमात तब्बल 700हून अधिक लोक काम करतात, ज्यांची मेडिकल तपासणी आणि स्वच्छता पाळून हा फराळ बनवला जातोय. 38 वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेचा गिनीज बुक, लिम्का बुक तसंच लंडन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. आणि महत्वाची आणि मनाला भावलेली गोष्ट म्हणजे यंदाच्या वर्षी मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांना शेतकऱ्यांना देखील 5,000 किलो लाडू चिवडा पाठवण्यात आलाय. तुम्हाला ही परंपरा कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा.